एक्साइटेड आहे कारण फायनली माझा आयफोन 16 प्रो हा आलेला आहे. फोन लॉन्च झाला होता ना त्याच वेळेस आम्ही गेलो होतो घ्यायला, पण खूप वेटिंग होती. मग त्यावेळेस रियाला वॉच घेतला आणि फोन बुकही केलेला. तर फायनली फोन आलेला आहे. आय एम सो एक्साइटेड. चला, आणि कलर कोणता असेल तो गेस करा बघू. त्यावेळेस मी ना तुम्हाला कलर्स दाखवलेले होते आयफोनचे जे जे आलेले आहे 16 प्रो मध्ये. तर तुम्ही गेस करा मी कोणता कलर चूज केला असेल. आलो आहोत आता फूड कोर्ट मध्ये. ॲक्च्युली मी आणि रिया आली आहे. धनी ते मोबाईलचं काय प्रोसेसिंग आहे ते करतात. ते मला भूक लागली, म्हटलं आधी थोडं खाऊन घेऊया. तर मी आणि रिया आली आहे आणि ऑर्डर दिलेली आहे. हे बघा, हे आहे राईस बाउल, बर्गर, चिकन पॉप्स आणि हे आहेत विंग्स. आता थोडं खाऊन घेते, तुम्हाला मोबाईलही दाखवते. मला ना KFCचा हा राईस बाउल खायला ना खूप आवडतं, कारण की एकदम असं म्हणजे पूर्ण पोट भरण्याचं फिलिंग येते. कारण की राईस आहे, राईसची सवय आहे. थोडंसं दालचिनी, इलायची याचं फ्लेवर याचं बिर्याणीसारखं छान लागतं, म्हणजे आवडतंच मला खायला. तर आमचं आता खाऊन झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहोत मोबाईल घ्यायला. ॲक्च्युली मी इथं वेट करते. रिया गेली आहे तिची बोबाटी समथिंग काय आणायला. आली घेऊन तुझी बोबाटी. हे गाईज यावेळेस नवीन ट्राय केली जाते आहे. काय आवडतं देईल नंतर मी. दाखव कोणती आहे. आता हा आहे हाँगकाँगवाला. आपण याला ट्राय करू नंतर. मला एक सांगू मी, कोण पण पिऊ नका. बेस्ट कंपनी. काय साबुदाणे खात असते काय माहिती. जेवतो काय बनवलं सगळं ऐकू नका तुम्ही. हे सगळा खोटा बोलला जातोय. तुम्ही ट्राय करू शकता. माझा रिकमेंडेशन आहे. घ्या. ठीक आहे, चालेल. ट्राय करून बघा. ट्राय करायला काय हरकत नाही. आपली आपली चॉईस आहे. मला तर आवडत नाही. मग आता आपण ज्या कामासाठी आलो आहोत तो करूया. फोन घेऊया. फोन आलेला आहे हातामध्ये. बघूया खोलून कसं आहे. फर्स्ट टाइम मी हे मोबाईल जे ॲपलचं दाखवतात ओपन करतात तसं करणार आहे. चला. आता ओपन केलेला आहे. फायनली ऑन कर ना. ऑन होतो. हा माय गॉड, ऑनच होत नाही. काहीच होत नाहीये. खालच्या वरचं सगळे बटन ऑन केले मी. ये बघा ऑन झाला. ॲपल. हा कोणता कलर आहे. डेझर्ट टायटेनियम. नाही, गोल्डन. हा माझ्यासाठी गोल्डन. हा गोल्ड बघा आणि हा बघा. नाही, हा माझ्यासाठी गोल्ड आहे. समजलं तरी मी तुम्हाला दुसरे कलर ज्यांना असं लक्षात राहत नाही ना डेझर्ट वगैरे त्याच्यासाठी आहेत. मी तुम्हाला कलर्स दाखवते आणि तेच बोलायचं. ऐकू नका गाईस. हा आहे डेझर्ट यशला व्हिडिओ कॉल करा का. फायनली आला. मला ना कलर्स दाखवतो. कोण इथं काय आधी मध्ये शिट्या मारायची कामं करतात. जाऊ दे, मी तुम्हाला ना कलर्स दाखवतो. हा कोणता आहे रिया. ब्लॅक टायटेनियम. ब्लॅक. हा व्हाईट टायटेनियम. व्हाईट कलर माझ्यासाठी. तोच आहे. तो तर ब्लॅकच आहे ऍक्च्युली. ब्लॅक टायटेनियम. नाही, ब्लॅक कलर. चुप. आणि हा कोणता कलर आहे. डेझर्ट टायटेनियम. कुठून डेझर्ट टायटेनियम. हा गोल्ड कलर आहे. किती इझी. आता गाईस मी तुम्हाला आधी दाखवला होता हा गोल्डचा डिफरन्स बघा. आणि हा अरे ऍपल वाल्याने बनवलेला गोल्ड आहे. तो काय कॉपी करेल का गोल्डला. तो वेगळा गोल्ड बनवेल ना पागल. हा गोल्ड कलर आहे. तो दुसरा आहे ना जो नॅचरल टायटेनियम ते सांगत होते पण ग्रे कलर. म्हणजे तुम्हाला शोधायला इझी पडेल. मी सांगते तेच ऐका.
चला आता मोबाईल घेतलेला आहे, आता आपण घरी ॲपलची एक स्टोरी आहे, मी तेही तुम्हाला सांगते. म्हणजे हा फोन घ्यायचं काय असं माझं काय, मी काय ॲपल फॅमिलीतली नाही आहे, मी मला अँड्रॉइडची आहे, मला ते जास्त इझी पडतं. पण तरीसुद्धा मी ॲपल फोन घेतलेला आहे. आणि मी जे बोलली ना ती गोष्ट खरी झाली ॲक्च्युली. तर ती काय स्टोरी आहे मी ती घरी जाऊन तुम्हाला आरामात सांगते. चला आता उशीर झाला आहे, धनींची मीटिंग आहे, त्यांना घाई. मी घरी आलेली आहे आणि आज मला खुश होण्यासाठी 2 कारणं आहेत. एक म्हणजे आयफोन 16 प्रो हा आलेला आहे आणि सेकंड म्हणजे त्यासाठी तर अनएक्सपेक्टेडली मी खुश आहे. ॲक्च्युली मॉलमधून आम्ही थोडं लवकर निघालो कारण की आज विजयनगर हाऊसिंग सोसायटी रिडेव्हलपमेंट होत आहे. ॲक्च्युली मी बसूनच सांगते, त्याचं रिडेव्हलपमेंट होत आहे आणि आज ना म्हणजे फ्लॅट अलॉटमेंटचं मीटिंग होती. तर तिथे जायचं होतं म्हणून आम्ही काही जास्त मॉलमध्ये फिरलो नाही, पटकन आपला फोन घेतला आणि लगेच निघालो. आणि तुम्ही गेस करा मला कोणता मीन्स आम्हाला कोणता फ्लॅट भेटला आहे. ऍक्च्युली तुम्ही अगोदर ना हे क्लिप्स बघा, मग तुम्हाला कळेल मी एवढी खुश का आहे ते. कमेटी एक चिट्ठी निकालेगी, नाम आएगा वो इधर आएंगे, अपना चिट्ठी भेज का अपने हाथ से निकालेंगे. अभी क्योंकि नोटिस का ड्रॉ लगे हुआ है, मुझे लगता है हमको सबसे अच्छा लकी फ्लैट मिलेगा. 2301. अरे नंबर मिला है आपको उनकी वाली आहे आज विजयनगर कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये फ्लॅट 23व्या माळ्यावरती आपल्याला अलॉट झालाय, त्याबद्दल तुझं हार्दिक अभिनंदन. आमच्या विजयनगर कोऑपरेटिव्ह सोसायटीला महानगरपालिकेतर्फे बांधकामाची परमिशन मिळाली आहे, त्याबद्दल संपूर्ण विजयनगर वासियांचा हार्दिक अभिनंदन आणि कमिशनर साहेबांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आज आमच्यासाठी खरंच एक आनंदाचा क्षण आहे. आज आमची सोसायटीची एक जनरल मीटिंग होती. त्या जनरल मीटिंग मध्ये आमचे मंदार लेले साहेब जो इंजिनियर जे आमच्या प्रोजेक्टवरती बऱ्याच वर्षापासून काम करतात आणि खरंच त्यांचं कौतुक करणं जेवढं कमी आहे, कारण त्या यांच्या माध्यमातून आमच्याकडनं कुठल्याच प्रकारची फी न घेता 2 वर्ष आम्हाला त्यांनी सांभाळून घेतला. आणि आज आपल्या मीटिंगला ते आले होते आणि बऱ्यापैकी विजयनगर सोसायटीच्या लोकांचे फ्लॅट अलॉटमेंट झालेले आहे. आणि त्यातच आम्हाला एक आनंदाची बातमी आली की मंदार लेले साहेबांचा फोन येतो आणि कमिशनर साहेबांची आमचं बोलणं होतं आणि कमिशनर साहेबांनी आम्हाला त्याच्यामध्ये आमचं अभिनंदन केलं की भिवंडीमध्ये हा प्रथमच सेल्फ डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट तुम्ही करता. खरंच आज आमचे आनंदाचे क्षण आहे. मी आज मिठाई वाटून आमच्या सोसायटीचे मेंबर लोकांना याचा आम्ही आज जल्लोष साजरा करतो. तुम्ही मीटिंगची व्हिडिओ बघितलीच आहे, म्हणजे काय आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते. विजयनगर हाऊसिंग सोसायटी होती, तिथे बिल्डिंग आता रिडेव्हलप होत आहे. तिथे 26 फ्लोअरची बिल्डिंग बनते आहे आणि आज मीटिंग होती ती रूम्स अलॉट करण्यासाठी. तर तिथे गेलो असतो आणि मी सांगते मी इतकी एक्साइटेड आहे ना सांगण्यासाठी पण की आम्हाला जो रूम भेटलेला आहे कोणता असू शकतो, त्याचा नंबर आहे 2301 म्हणजे 23 फ्लोअरवर फर्स्ट नंबरचा. आणि मी खुश यासाठी आहे कारण की माझी बर्थ डेट आहे 23 जानेवारी. म्हणजे मी जेव्हा तिथे चिठ्ठी उघडली ना मी म्हटलं अरे आता माझा बर्थ डेट आहे. म्हणून मी खूप खुश आहे की लकीली म्हणजे खरोखर नाही कॉन्फिडन्स असतो ना की कसं एवढे तिथं 55-60 रूम्स आहेत, लोक आहेत, सगळ्यांनी चिठ्ठ्या उचलल्या आणि त्यात लकीली माझा बर्थ डेटही मला भेटलेला आहे. सो एक्साइटेड. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. किती खुश असली तरी जेवण तर करायचंच आहे, उशीर झालाय मला. बाय.